हॅलो फ्रेंड्स, वेलकम. आज आपण KDMC साठी इथे आपण जी KDMC ची रिक्रुटमेंट आहे 2025 ची त्यासाठी सगळ्यांसाठी कॉमन टॉपिक आहे महाराष्ट्र म्युनिसिपल कॉर्पोरेशन आहे. ठीक आहे. त्याचा आज आपण चॅप्टर 2 कॉन्स्टिट्यूशन त्याच्यामध्ये जॉईंट कमिटी आज आपला हा टॉपिक आहे. ठीक आहे. जॉईंट कमिटी मीन्स संयुक्त समिती आहे. ठीक आहे. याच्या आधी आपण 13 व्हिडिओज बनवलेले आहेत. त्यांनी ते व्हिडिओ नाही बघितले ते पण व्हिडिओज बघून घ्या आणि जी प्लेलिस्ट आहे त्याला स्वतःजवळ सेव्ह करून घ्या जेणेकरून तुमचे पूर्ण जे क्वेश्चन्स आहेत ते इथे तुम्हाला नोटिफिकेशन थ्रू मिळू जाणार. ठीक आहे. तसाच आजचा जो सेक्शन आहे तो आहे 32 सेक्शन्स जॉईंट ट्रान्झॅक्शन विथ अदर लोकल ऑथॉरिटीजचा. ठीक आहे. इतर स्थानिक स्वराज्य संस्थाबरोबर संयुक्त व्यवहार त्यालाच आपण म्हटलेला आहे जॉईंट कमिटी. हा सेक्शन मध्ये आपल्याला आज 25 MCQs कव्हर करायचे आहे. ठीक आहे. तर याच्या आधी आपण जे पण व्हिडिओज बघितल्या ते सुद्धा बघून घ्या आणि याच्यानंतर कंटिन्यूअस जे व्हिडिओज येणार आहे ते पण तुम्हाला कंटिन्यू बघायचं आहे जेणेकरून महाराष्ट्र म्युनिसिपल कॉर्पोरेशन ऍक्टचे सर्व MCQs तुमचे कव्हर होतील. ठीक आहे. तसंच महाराष्ट्र म्युनिसिपल कॉर्पोरेशनच्या बघा कल्याण डोंबिवली म्युनिसिपल कॉर्पोरेशनच्या बघा सर्व PDF अवेलेबल आहे. महाराष्ट्र म्युनिसिपल कॉर्पोरेशन, राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट, स्टाफ नर्स, JE सिव्हिल, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, राईट टू पब्लिक सर्व्हिस ऍक्ट, करंट अफेअर्स, तसंच फार्मसिस्ट, अकाउंट ऑडिटर आणि अकाउंट क्लर्क यासाठी PDF अवेलेबल आहेत. ज्यांना या PDF हव्या असतील व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअपला मेसेज करून PDF तुम्ही इथनं परचेस करू शकता. ठीक आहे. तर चला स्टार्ट करूया आपण इथे जॉईंट कमिटीचा फर्स्ट क्वेश्चन. बघा काय म्हटलेलं आहे. व्हॉट इज परमिटेड अंडर सेक्शन 32(1) ऑफ द कंपनी. ठीक आहे. ऑफ द ऍक्ट. कलम 32A अंतर्गत काय परवानगी आहे. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट फॉर्मेशन ऑफ न्यू वॉर्ड, सेकंड अपॉइंटमेंट ऑफ जॉईंट कमिटी विथ लोकल बॉडीज, थर्ड फॉर्मेशन ऑफ पॉलिटिकल पार्टीज अँड फोर्थ रिक्रुटमेंट ऑफ पोलीस फोर्स. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड अपॉइंटमेंट ऑफ जॉईंट कमिटी विथ अदर लोकल बॉडीज. इतर स्थानिक स्वराज्य संस्थाबरोबर संयुक्त समितीची नेमणूक. नेक्स्ट सेकंड हू अपॉइंट द चेअरमॅन ऑफ द जॉईंट कमिटी. संयुक्त समितीचा अध्यक्ष कोण नेमतो. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट स्टेट गव्हर्नमेंट, सेकंड सेंट्रल गव्हर्नमेंट, थर्ड अपॉइंटेड जॉईंटली बाय कॉर्पोरेशन अँड लोकल ऑथॉरिटीज अँड फोर्थ इलेक्टेड बाय द पब्लिक. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड अपॉइंटेड जॉईंटली बाय द कॉर्पोरेशन अँड लोकल ऑथॉरिटीज. महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्था संयुक्तपणे नेमणूक करतात. नेक्स्ट थर्ड द जॉईंट कमिटी कॅन बी गिवन पॉवर टू. संयुक्त समितीला कोणते अधिकार देण्यात येऊ शकतात. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट ग्रांट बिल्डिंग परमिशन, सेकंड फ्रेम टर्म अँड मेंटेन जॉईंट वर्क, थर्ड कंडक्ट इलेक्शन अँड फोर्थ क्रिएट म्युनिसिपल लॉ. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड फ्रेम टर्म अँड मेंटेन जॉईंट वर्क. अटी ठरवणे आणि संयुक्त कामांची देखभाल करणे. नेक्स्ट फोर्थ हू कॅन फ्रेम और मॉडिफाय रूल फॉर जॉईंट कमिटी प्रोसिडिंग्स. संयुक्त समितीच्या कामकाजासाठी नियम कोण बनवून किंवा बदलू शकतो. तर बघा ऑप्शन आहे हायकोर्ट, द कॉर्पोरेशन ओनली, थर्ड पार्टिसिपेटिंग बॉडी जॉईंटली अँड फोर्थ चीफ मिनिस्टर. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड पार्टिसिपेटिंग बॉडीज जॉईंटली. सहभागी संस्था संयुक्तपणे. नेक्स्ट फिफ्थ इफ अनदर लोकल ऑथॉरिटी रिफ्यूज कॉन्करन्स व्हॉट कॅन द स्टेट गव्हर्नमेंट डू. जर इतर स्थानिक स्वराज्य संस्था सहमती देण्यास नकार देत असेल तर राज्य सरकार काय करू शकते. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट डिसमिस द लोकल ऑथॉरिटी, सेकंड कंपेल कॉन्करन्स बाय ऑर्डर, थर्ड ट्रान्सफर द प्रोजेक्ट एल्सवेअर अँड फोर्थ टेक लीगल ॲक्शन. करेक्ट आन्सर आहे सेकंड कॉम्पेल कॉन्करन्स बाय ऑर्डर. आदेशाद्वारे सहमती बंधनकारक करणे. नेक्स्ट सिक्स इज अ कॅन्टोनमेंट ऑथॉरिटी बॉन्ड बाय सच ऑर्डर फ्रॉम स्टेट गव्हर्नमेंट. राज्य सरकारच्या अशा आदेशाने कॅन्टोनमेंट प्राधिकरण बांधील असते का. तर बघा ऑप्शन आहे यस, सेकंड नो युजलेस कन्फर्म बाय सेकंड गव्हर्नमेंट, थर्ड ओनली विथ ज्युडिकल अप्रुव्हल अँड फोर्थ नेवर. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड नो अनलेस कन्फर्म बाय सेंट्रल गव्हर्नमेंट. नाही, जोपर्यंत केंद्र सरकारने पुष्टी केली नाही तेव्हापर्यंत. नेक्स्ट सेवन्थ डिस्प्यूट बिटवीन कॉर्पोरेशन अँड अदर लोकल ऑथॉरिटी आर रिझॉल्व बाय. महापालिका आणि इतर स्थानिक संस्थातील वाद कोण सोडवतो. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट हायकोर्ट, सेंट्रल गव्हर्नमेंट, स्टेट गव्हर्नमेंट अँड लोकायुक्त. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड स्टेट गव्हर्नमेंट, राज्य सरकार. नेक्स्ट 8
व्हेन डज द सेंट्रल गव्हर्नमेंट अप्रुव्हल बिकम नेसेसरी? कधी केंद्र सरकारची मंजुरी आवश्यक असते? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट फॉर ऑल टॅक्स रूल, सेकंड इन केस ऑफ डिस्प्यूट इन्व्हॉल्विंग कॅन्टोन्मेंट ऑथॉरिटी, फोर्थ फॉर रिक्रुटमेंट ऑफ स्टाफ अँड फोर्थ फॉर कन्स्ट्रक्टिंग पब्लिक पार्क. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड इन केस ऑफ डिस्प्यूट इन्व्हॉल्विंग कॅन्टोन्मेंट ऑथॉरिटी, कॅन्टोन्मेंट प्राधिकरणाशी संबंधित वादात. नेक्स्ट 9th, who must sanction an agreement with a cantonment authority? कंटोन्मेंट प्राधिकरणासोबतच्या कराराला कोणाची मंजुरी आवश्यक असते? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट प्रेसिडेंट ऑफ इंडिया, सेकंड गव्हर्नर, थर्ड स्टेट गव्हर्नमेंट अँड कमांडिंग इन चीफ अँड फोर्थ फायनान्स कमिशन. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड स्टेट गव्हर्नमेंट अँड कमांडिंग इन चीफ, राज्य सरकार व कमांडिंग इन चीफ. नेक्स्ट 10th, what can the corporation do on behalf of other authorities under section 32 of 4? सेक्शन 32 of 4 मीन्स कायदा 32(4) नुसार महापालिका इतर संस्थांच्या वतीने काय करू शकते? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट कलेक्ट इन्कम टॅक्स, सेकंड लेवी टोल और व्हेकल टॅक्सेस, सेकंड मेक लॉ अँड फोर्थ परचेस लँड. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड लेवी टोल्स और व्हेकल टॅक्सेस, टोल किंवा वाहन कर लावणे. Next 11th, which act provision apply when corporation collect taxes for another? महापालिकेने इतर संस्थांसाठी कर वसूल केल्यास कोणत्या कायद्याचे नियम लागू होतात? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट इंडियन पिनल कोड, सेकंड कंपनीज ऍक्ट, थर्ड धिस सेम ऍक्ट अप्लाइज इफ एरिया इज एक्सटेंडेड अँड फोर्थ कॉन्टोन्मेंट ऍक्ट. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड धिस ऍक्ट अप्लाइज ॲज इफ एरिया इज एक्सटेंडेड, जणू शहरात विस्तार झाला आहे असे म्हणून हाच कायदा लागू होतो. ठीक आहे. नेक्स्ट 12th, हाऊ इज कलेक्टेड टॅक्स शेअर्ड बिटवीन ऑथॉरिटीज? वसूल केलेला कर संस्थांमध्ये कसा वाटला जातो? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट इक्वली, सेकंड बेस्ड ऑन ॲग्रीमेंट प्रपोर्शन, थर्ड 100% टू द कॉर्पोरेशन अँड फोर्थ स्टेट डिसाइड प्रपोर्शन. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड बेस्ड ऑन ॲग्रीमेंट प्रपोर्शन, करारात दिलेल्या प्रमाणानुसार. तसंच बघा KDMC साठी महाराष्ट्र म्युनिसिपल कॉर्पोरेशन ॲक्ट थेरी प्लस MCQs इंग्लिशमध्ये आणि मराठीमध्ये सुद्धा अवेलेबल आहे. ज्यांना इंग्लिशमध्ये हवी असेल इंग्लिशमध्ये, ज्यांना मराठीमध्ये हवी असेल मराठीमध्ये ते परचेस करू शकता. ठीक आहे. व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअपला मेसेज करून इथनं तुम्ही डायरेक्टली PDF परचेस करू शकता. नेक्स्ट क्वेश्चन आहे 13, व्हॉट वॉज द रिमूव्ह फ्रॉम ॲक्ट बाय महा 42 ऑफ 2017? महाराष्ट्र अधिनियम 42/2017 नुसार काय वगळले गेले? तर बघा ऑप्शन आहे टोल, वॉटर टॅक्स, ऑक्ट्राय, हाऊस टॅक्स. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड ऑक्ट्राय. ठीक आहे. नेक्स्ट 14, इन विच इयर वॉज द सबसेक्शन ऑफ 5 ॲडेड टू द सेक्शन 32? सेक्शन 32 मध्ये उपकलम 5 कोणत्या वर्षी समाविष्ट केले गेले? तर बघा ऑप्शन आहे 1950, 1949, 1958 अँड 2012. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड 1958. ओके. नेक्स्ट 15, व्हॉट डज सबसेक्शन 5 स्पेसिफाय? उपकलम 5 मध्ये काय नमूद केले आहे? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट ऑडिट प्रोसिजर, सेकंड शेअरिंग ऑफ रेव्हेन्यू अँड कॉस्ट, थर्ड फॉर्मेशन ऑफ बजेट कमिटी अँड फोर्थ अर्बन प्लॅनिंग रूल. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड शेअरिंग ऑफ रेव्हेन्यू अँड कॉस्ट, महसूल व खर्चाचे वाटप. नेक्स्ट 16, व्हॉट इज रिक्वायर्ड बिफोर ॲग्रीमेंट विथ लोकल बॉडीज फॉर टॅक्सेशन? कर वसुलीसाठी इतर स्थानिक संस्थांबरोबर करार करण्यापूर्वी काय आवश्यक आहे? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट हायकोर्ट ऑर्डर, सेकंड स्टेट गव्हर्नमेंट सँक्शन, थर्ड मेयर अप्रुव्हल ओनली अँड फोर्थ नो अप्रुव्हल नीडेड. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड स्टेट गव्हर्नमेंट सँक्शन, राज्य सरकारची मंजुरी. नेक्स्ट 17, द प्रोव्हिजन अप्लाइज टू विच एरिया? ही तरतूद कोणत्या भागावर लागू होते? तर बघा ऑप्शन आहे ओनली अर्बन, सेकंड एक्सटेंडेड एरिया इन्क्लुडेड बाय ॲग्रीमेंट, थर्ड रूरल एरियाज ओनली अँड फोर्थ एक्सपोर्ट झोन. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड एक्सटेंडेड एरिया इन्क्लुडेड बाय गव्हर्नमेंट, कराराने समाविष्ट झालेले विस्तारित भाग. नेक्स्ट 18,
व्हॉट इफ कॉर्पोरेशन अँड ऑथॉरिटी डिसॲग्री आफ्टर जॉईनिंग? संयुक्त होण्यावरून मतभेद झाल्यास काय होते? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट, ॲग्रीमेंट इज कॅन्सल. सेकंड, कोर्ट डिसाइड्स. थर्ड, स्टेट गव्हर्नमेंट डिसाइड फायनली. अँड फोर्थ, डिस्प्यूट गोज अनरिझॉल्व. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, स्टेट गव्हर्नमेंट डिसाइड्स फायनली. अंतिम निर्णय राज्य सरकार देते. नेक्स्ट 19, ॲग्रीमेंट अंडर द सबसेक्शन ऑफ 4 मस्ट कव्हर. उपकलम 4 अंतर्गत करारात काय समाविष्ट असावे? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट, टायमिंग ऑफ इलेक्शन. सेकंड, टॅक्स ऑर कलेक्शन टर्म. थर्ड, पोलीस ज्युरिडिक्शन्स. अँड फोर्थ, पॉलिटिकल ॲफिलिएशन. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड, टॅक्स ऑर टोल कलेक्शन टर्म. कर किंवा टोल वसुलीच्या अटी. नेक्स्ट 20, द टर्म प्रोव्हिन्शनल गव्हर्नमेंट वॉज रिप्लेस्ड बाय. प्रोव्हिन्शनल गव्हर्नमेंट या शब्दाऐवजी कोणता शब्द वापरला? तर बघा ऑप्शन आहे सेंट्रल गव्हर्नमेंट. सेकंड, स्टेट गव्हर्नमेंट. थर्ड, लोकल सेल्फ गव्हर्नमेंट. अँड फोर्थ, जिल्हा परिषद. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड, स्टेट गव्हर्नमेंट, राज्य सरकार. नेक्स्ट 21, अंडर व्हॉट कंडिशन डज सेंट्रल गव्हर्नमेंट कन्फर्मेशन बिकम नेसेसरी? केंद्र सरकारची पुष्टी केव्हा आवश्यक ठरते? तर बघा इन ऑल जॉईंट प्रोजेक्ट. सेकंड, इफ कॅन्टोन्मेंट ऑथॉरिटीज इन्व्हॉल्व. थर्ड, इन फायनान्शियल मॅटर्स ओनली. अँड फोर्थ, नेव्हर. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड, इफ कॅन्टोन्मेंट ऑथॉरिटीज इन्व्हॉल्व. जर कॅन्टोन्मेंट प्राधिकरण सहभागी असेल तर. नेक्स्ट 22, विच ऑथॉरिटी वॉज इन्व्हॉल्व इन अमेंडमेंट ऑफ 2012? 2012च्या सुधारणा कोणत्या प्राधिकरणाशी संबंधित होत्या? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट, कॅन्टोन्मेंट बोर्ड. सेकंड, म्युनिसिपल कॉर्पोरेशन. थर्ड, जिल्हा परिषद. अँड फोर्थ, अर्बन डेव्हलपमेंट मिनिस्ट्री. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड, म्युनिसिपल कॉर्पोरेशन, महापालिका. नेक्स्ट 23, जॉईंट वर्क टर्म इन्क्लूड. संयुक्त कामाच्या अटीमध्ये काय समाविष्ट असते? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट, पर्सनल सॅलरीज. सेकंड, कन्स्ट्रक्शन अँड मेंटेनन्स रिस्पॉन्सिबिलिटीज. थर्ड, पोलीस पॉवर. अँड फोर्थ, ज्युडिकल पॉवर. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड, कन्स्ट्रक्शन अँड मेंटेनन्स रिस्पॉन्सिबिलिटी, बांधकाम व देखभाल जबाबदाऱ्या. नेक्स्ट 24, कॉम्बिनेशन ऑफ लोकल ऑथॉरिटी रेफर्स टू. स्थानिक संस्थाचा संयोग म्हणजे काय? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट, 1 रुरल अँड 1 अर्बन बॉडी. सेकंड, 2 or more local bodies acting together. थर्ड, अ पॉलिटिकल अलायन्स. अँड फोर्थ, फायनान्शियल मर्जर. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड, 2 or more local bodies acting together. 2 किंवा अधिक संस्था एकत्र काम करतात. नेक्स्ट 25, व्हॉट हॅपन्स इफ पार्टीज ॲग्री टू टॅक्स कलेक्शन बाय कॉर्पोरेशन? महापालिकेद्वारे कर वसुलीवर संस्था सहमत झाल्यास काय होते? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट, कॉर्पोरेशन बिकम टॅक्स फ्री. सेकंड, प्रोव्हिजन अप्लाय ॲज इफ एरिया इज अ पार्ट ऑफ सिटी. थर्ड, स्टेट ॲबॉलिश ऑल टॅक्सेस. अँड फोर्थ, सेंट्रल गव्हर्नमेंट कलेक्ट टॅक्सेस. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड, प्रोव्हिजन अप्लाय इफ एरिया इज अ पार्ट ऑफ द सिटी. क्षेत्र शहराचा भाग असेल असे मानले जाते. ठीक आहे. तसंच बघा महाराष्ट्र म्युनिसिपल कॉर्पोरेशन आहे, राईट टू इन्फॉर्मेशन, स्टाफ नर्स, जेई सिव्हिल, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, राईट टू पब्लिक सर्व्हिस आहे, करंट अफेअर्स, फार्मसिस्ट, अकाउंट क्लर्क, ऑडिटर अँड अकाउंट क्लर्क. याच्याच भी PDF अवेलेबल आहे. ज्यांना पण या PDF हव्या असतील, व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअपला मेसेज करून PDF तिथनं परचेस करू शकता. ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक. तेव्हापर्यंत धन्यवाद.